आपण सकाळची दृश्य बघून घेऊ। इकडे नाश्ता आलेला आहे सकाळचा आणि शेव आणि नारळाचं दूध। जेवण आलेलं आहे आणि नॉनव्हेज मध्ये कोलंबी आलेली आहे। तर आता आम्ही आलेलो आहे देव कासार टाका महापुरुष देवस्थानाचे। महापुरुष आहे हे, तर हे नवसाला पावणारं देखील आहे। आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे आम्ही तिसऱ्या लोकेशनला आलेलो आहे। तर आम्ही आलोय रेडीच्या गणपतीच्या दर्शनाला। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं मराठी यूट्यूब चॅनल अधूने या चॅनलवर स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत पण काय काय करणार आहोत ते काल तुम्ही बघितलं की आमचा प्रवास कसा झाला तो बघितला, त्याच्यानंतर जयबाई देवीचा गोंधळ आहे तो कसा झाला ते बघितलं, त्याच्यानंतर आज सकाळपासून आपण धमाल मस्ती काय करणार आहोत आजच्या दिवसात ते बघणार आहोत। आणि त्याचबरोबर आज आम्ही साईट सीइंग करणार आहोत मालवणला, आणि मालवणला साईट सीइंग मध्ये थोडे पॉइंट्स आहेत काय काय ते पॉइंट्स बघणार आहोत। परत उद्याचा दिवसही आपण मालवणमध्ये आहोत आणि परवा आपण निघणार आहोत। तर आजचा दिवस जो आहे, आजच्या दिवसात आपण काय मजा मस्ती करणार आहोत ते तुम्ही बघणार आहात। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट, जर नाही आवडला तरी एखादी कमेंट आम्हाला तुम्ही पाठवा, जेणेकरून जर नाही आवडला तर आमच्यात काही त्रुटी असेल तर आम्ही त्यात सुधारून आमचे ब्लॉग्स जे आहेत ते चांगले चांगले तयार करू आणि तुमच्या समोर आणू। तर चला आजच्या दिवसाला, आजच्या ब्लॉगला सुरुवात करू। आपण सकाळची दृश्य बघून घेऊ। इकडे बघा, कोकणात आल्यावर हिरवळ नसेल असं होणार नाही। आता उन्हाळा आहे तरी पण बघा मस्त एकदम हिरवगार आणि एकदम मस्त हवा सुटलेली आहे। आणि आपण त्या रात्री आपल्याला बघायला नाही मिळाला तो रस्ता बघून घेऊया। आमची गाडी, तर हा बघा रस्ता, हा इथून आचऱ्याकडनं येतो आणि हा असा त्याचे मालवणला जातो। तर आचऱ्याकडनं येताना उजव्या साईडला हा बोर्ड लक्ष्मी कृपा आणि समोरच आमचं हॉटेल। नाश्ता आलेला आहे सकाळचा आणि शेव आणि नारळाचं दूध। आता सिंगल म्हणून काय भिजवलं पाहिजे तेवढं घेऊ शकते। नाश्ता आता मी नाश्ता करून घेतो, शेव दूध थोडंसं वेगळं, हे आपण काय खात नाही। ते विजा टू एक्सप्लोर आणि तो गाजून झोपले शिरवाळे दिला कोकणी माणूस, शिरवाळे शिरवाळे आपले ते मालवण मध्ये कोकणी भाषेत शिरवाळे म्हणतात त्याला। थोडं गरम गरम असतं ते, गरम असतं ते मस्त लागतं ना। तर सकाळी सकाळी लवकर उठलोय आणि सकाळच्या या शुद्ध आणि प्रसन्न आणि त्याचबरोबर निसर्गरम्य वातावरणात आम्ही खाली खेळायला आलेलो आहे। सो खेळणंही होईल आणि वॉर्मअपही होईल, त्याच्यामुळे खेळायला आलेलो आहे। तर खेळायला आपल्याकडे फ्लाइंग डिश आणि त्याचबरोबर एक प्लॅस्टिकचा बॉल होता, तर काय खेळायचं म्हणून फ्लाइंग डिश खेळायला घेतलेली आहे। आणि आता आम्ही हे सगळे फ्लाइंग डिश खेळून घेतो आणि नंतर बॉलनी खेळू। तर चला आता आम्ही मनसोक्त खेळून घेतो।
तर आम्ही जेवायला बसलेलो इकडे, जेवायला आलेलो आहे, जेवण येत आहे. तुला इकडे ठेवलेली मला खाऊ दे. हो जेवण आलेलं आहे आणि नॉनव्हेजमध्ये कोलंबी आलेली आहे. सर्वांना कोलंबी सेम आणि 3 व्हेज आहेत. व्हेजमध्ये काय आहे? पालेभाजी. हे गोड आहे का? ते स्वीट आहे कढी आहे आणि हातात आता व्हेज आहे. आज बघू तू वरती दे इकडे. तिकडे ठेव आणि एक कोलंबीचा रस्सा ठेव. आम्ही पुन्हा नाही. तर पिकूचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. पिकूला विचारू आपण, पिकू कसं वाटलंय? 10 out of 100. बाप रे, कोणी ठेवले काय माहिती. भाई हाऊ वॉज इट? फुल पॅक. भाईने पूर्ण सुपडा साफ करून टाकलाय. आपण आता अनयला विचारूया. अनय कसं वाटलं? 10 out of 999. 10 out of 999. आणि आम्ही काका आता स्टार्ट केले कारण का ताऊला जेवण भरवत होते. आमच्या आणायला जेवण भरवायला लागतं. मोठी मावशीचं ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे आपल्या घरी. आई ते जेवते नॉनव्हेज आणि बेबा प्रणाली मावशी तिचं पण झालेलं आहे. आणि आपले काका तुम्हाला कसं वाटलं जेवण? एक नंबर मस्त. 10 out of किती रेट द्याल? 9. ओके. माझं आणि सुनील काकांचं जेवण झालेलं आहे. तसंच आता आम्ही थोडा निघू एका तासाने. आपल्याला थोडेसे स्पॉट्स घ्यायचे आहेत. हाय मित्रांनो, तर आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही वरती जात आहोत. आता 1 तास जरा रेस्ट करून घेऊया. 1 आवरचा नॅप करूया आणि त्यानंतर मग आपण आपल्याला जसं पॉईंटवर जायचं आहे तिथे जाऊन येऊया. बघूया कसं वाटतंय, पॉईंट वगैरे कसं असू शकेल ते सगळं बघून येऊया. आपण आता घरी पोचलेलो आहोत. माईक ठेवायला आलेली आहे आणि घरी आल्या थोडं एसी मध्ये बसूया. ठिकाणाला एसी मध्ये थोडं बसूया. थोडं उन्हातून आलोय आणि मग त्यानंतर आपण थोडं 1 आवरचा नॅप घेऊया आता. आणि थोड्या वेळाने आपण जाणार आहोत एका पॉईंटवर जिथे आपण ठरवलेलं की आम्ही या पॉईंटवर जाणार आहे. तर आता आपण जात आहोत मालवण मध्ये फिरायला. मालवणमध्ये फिरायला. आणि आमच्याकडे नवीन अँकर आलेला आहे सध्या. बघा आणि जेवढे स्पॉट दाखवता येतील तेवढे आम्ही तुम्हाला दाखवू. ओके खिलाडी नाही आपला फोडतोय काहीतरी. काय माझं सगळंच बंद आहे. हार्दिकचं सगळंच बंद आहे. इनकमिंग आउटगोईंग सगळं बंद आहे. कोणी काय केलंय बघा, फोडून काय काढलंय खायला. स्निकर. तर आता आम्ही आलेलो आहे देव कासार टाका महापुरुष देवस्थानात. सो इथे आता एक प्रोग्राम चालू आणि इकडे आल्यावरती आम्ही पाया पडूनच जातो. हे जे देऊळ आहे हे मालवण गोवा रोडवरतीच आहे आणि या देवळात येऊन देवाच्या पाया पडून जावं असं म्हणतात. कारण नाही गेलं तर पुढे चकवा वगैरे लागू शकतो, वाट चुकू शकतो आपण. सो त्यामुळे जरा 2 मिनटं थांबून पाया पडून जावं असं वाटतं. आणि ह्या ते जे देवस्थान आहे, हे जे देऊळ आहे, या देवळातला जो देव आहे कासार टाका, हा जो महापुरुष आहे ते हे नवसाला पावणारं देखील आहे. जरा त्यांच्या भावाचं एक लग्न जमत नव्हतं बरीच वर्ष, तर जमला. चांगला केलेला. हा मग आणि हे कार्य व्यवस्थित होऊन दे. आता 24 तारखेला साखरपुडा मिसेस माझा भाऊ, तिचा भाऊ. आणि 12 तारखेला लग्न ना, 12 जूनला. ते सगळं व्यवस्थित होऊन दे. बस. तुमचं नाव काय म्हटलं? सुनील मयेकर. सुनील मयेकर. हात जोडा. कुटुंबी आहे ना?
अगेबाईच्या चौड्या महाराजा पूर्वजा हैनो काजलो कासारट खूप बैरागी महापुरुष महाराजा सुनील मयेकर आज कुटुंबीय आज कासारटक्या बैराग्या महापुरुषा आज त्यांची मिसेस भावाचं नाव काय विवेक तोडणकर कासारटक्या बैराग्या महापुरुषा यांच्यापूर्वी तुझ्याकडे काय ते सांगण्याचं वर्णन केलेलं आहे. जर भावाचं कार्य घडवून दिलं तर तुझ्या चरणात नाही केले मी तुझा श्रीफळ अर्पण करते त्यापैकी आज दिलेला पाऊल करून घे त्या काय शिवकार्य घडवून करून तेवढ्या म्हणून जा काय श्री काय म्हणतं त्या कासारटक्या बैराग्या महापुरुषा निर्विघ्न पार पाडून देऊ कर तुझी खात्री पटवून देऊ कर असा सगळा घडवलंच आणि शुभकार्य घडून पार पाडून दिलं तर तुझ्या चरणाकडे स्वतःपर्यंत येते घे असं त्यांचं म्हणणं असा. दिल्याच्या नंतर जी का होणारी सेवा असते आनंदात करते. आज धंदो उद्योग यांच्या कुटुंबाचं रक्षण करतो कुटुंबात लेकरा मुलं असं त्यांच्या आरोग्याचा सुख आणि समाजात लाभून आज जसं तू घाटाच्या माळेत दर्याच्या किनाऱ्यात लोकांना पावतोस कित्येक जण चमत्कार घडवून दाखवतो तसे बाळ गोपाळांना प्रत्येक कामा प्रत्येक क्षणात प्रत्येक वेळात तुझा अनुभव पटवून जातो तशी आज त्याच्या राखण ठेवली होती तुझी राखण ठेव. तर मगाशी तुम्हाला सांगितलेलं की नवसाला पावतो. नवसाला आपण जो नवस म्हणतो तो नवस पूर्ण झाल्यावर असं पाळणं असेल म्हणा, कोणा घर मागितलं असेल तर घर असेल, असं वेगवेगळे घर असेल असं वेगवेगळं जसं तुम्ही मागाल जी तुमची इच्छा असेल ती पूर्ण झाली आणि तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला हे देईल तर ते देऊन हे करतात. आता इथे कोंबडा देण्याची पद्धत चालू आहे. सो असं आहे आणि आता आम्ही पाया पडून निघालेलो आहोत. आता आपण पुढच्या देवस्थान जे आम्ही करणार आहोत त्या देवस्थानाला आपण जाऊ. चला. आणि बाजूला बघा मस्त असं एक थोडंसं सावली आहे थोडीशी आता ऊन कमी झालेलं आहे आणि ही ओढ आहे. आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे देवी भगवती मंदिर. हे आहे धामापूरला. हे पण रस्त्याला लागूनच आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. सो आता आपण थोडासा चढचढूया आणि जाऊया आणि मग पुढे पाया पडूया. सो असे छोटी छोटी घर आहेत बाजूला आणि त्यातून आपण वाट काढून आता चाललेलो आहोत. सो हे मस्त असं छान असं मंदिर आणि मंदिराचा परिसर बघाल तर खूप सुंदर आहे एकदम. हे मोठं पिंपळाचं झाड आणि वारा सुटलाय तर तुम्ही बघू शकता वरती झाडं जी काय हलतायत आणि मस्त असा वारा सुटलेला आहे. सो आपण आता देवळात जाऊन देवीच्या पाया पडून घेऊया आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू की जे मंदिर आहे या मंदिराच्या लागत मंदिराला लागून जो काय एक तलाव तुम्ही म्हणाल ते आहे ते पण आपण बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण देवीच्या पाया पडून घेऊया आणि देवीच्या पाया पडून झाल्यावरती मग आपण जे तलाव आहे त्या तलावाचा अनुभव घेऊया कसं काय ते बघूया. सो छान असं पौराणिक मंदिर आहे एकदम आणि इथे बघाल तर तुम्ही बघा हे मस्त असं खांब ठेवलेले आहेत आणि आपली अद्विका वगैरे मस्त ध्यान करून पाया पडतात देवीकडे. काय मागणं करतायत काय माहित नाही. सगळे बसलेले आहेत आणि इथे ताई ओटी भरून घेते देवीची आणि ही पण देवी देखील नवसाला पावणारी आहे. तुमच्या काय इच्छा असतील काय असतील तर ते आपण घराणं घालून आपण भटजींच्या मुखातून बोलून घेऊ शकतो. आणि आम्ही घराणं घालून घेतो आणि घराणं घालून झालं की मग आपण जाणार आहोत तळ्यावर. तर चला देवीच्या पाया पडून घेऊया. तर अद्विका आणि अनय पाण्यात खेळतात दोघं पण. ते बघा मस्त मजा करतात. अद्विकाच्या पायाच्या भोवती मासे आले. ते मासे असे पायाला येऊन हळूहळू हे करतात. सो पाण्यात मस्तपैकी थोडा वेळ खेळूया आणि पाण्यात खेळून झालं की मग थोडंसं फोटो सेशन वगैरे करून घेऊया इकडे. कारण आणि फोटोसाठी जे काय तुम्हाला बॅकग्राऊंड आणि मस्तपैकी असा जो फोटोजेनिक एरिया म्हणतो तो आपल्याला इथे मिळणार आहे. तर पाण्यात खेळून झाल्यावरती आपण फोटो काढूया आणि मग आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या पॉईंटला. आम्ही तिसऱ्या लोकेशनला आलेलो आहे म्हणजे देव वेतोबा देवस्थान आरिवली.
तर या विठोबा देवाच्या चपला, आणि या चपला तुम्ही बघाल तर केवढ्या मोठ्या मोठ्या चपला आहेत बघा. या चपला घालून देव रात्रीचं राखण करायला बाहेर गावात वगैरे असं फिरतो असं म्हणतात. आणि आपण आलेलो आहोत आणि इथे एक आमच्याबरोबर एक इन्सिडेंट झाला. तो इन्सिडेंट असा की आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. देऊळ रात्री बंद होतं 9ला, म्हणून आम्ही आलो आणि बाहेरून बघितलं तर देऊळ बंद झालेलं होतं. मग आम्ही बाहेरूनच पाया पडून रिटर्न चाललो. पण आम्हाला एक गृहस्थ भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मागून जावा इथून, आणि मागून एक दरवाजा आहे तिथून दर्शन घेऊन बघा, मला मिळते. सो आम्ही मागे गेलो तर आम्हाला सुरुवातीला ते तिकडे पण लॉक लावल्यासारखं दिसलं, म्हणून आम्ही तिथून परत चाललो. ते बोलले तुम्ही नीट बघा. आम्ही नीट बघितलं तर कडी होती. कडी काढून आम्ही आतमध्ये आलो आणि मस्त असं देवाचं दर्शन झालं, वेतोबा देवाचं. सो आपणही बघू शकता, याचा बघू शकता. आणि दर्शन घेऊन जेव्हा आम्ही बाहेर परत आलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं परत कडी वगैरे कडी लावली, आणि बाहेर येऊन बघितलं तर ते गृहस्थ तिथे नव्हते. सो असा आमच्याबरोबर एक आगळा वेगळा अनुभव आम्हाला मिळालेला आहे की देव दर्शन द्यायचं असेल तर कसाही देतो. आम्ही आलोय रेडीच्या गणपतीच्या दर्शनाला, पण आम्हाला भरपूर उशीर झालाय. तर बघूया आता देऊळ उघडाय चालू आहे की नाही माहित नाही. देऊळ बघतो आता, चालू असेल तर पाय पडून येतो. आता आलेलो आहे इकडे. देऊळ बंद झालेले, आता साईडने दर्शन घेऊ आम्ही. मनात इच्छा असेल आणि शक्ती असेल तर देवदर्शन देतो. तसं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहे. सो वेतोबा देऊळ आणि गणपतीचं दर्शन हे मस्त छान असं झालेलं आहे. तर चला निघूया आता परतीच्या प्रवासाला. आणि आता परत हॉटेलवर जाणार आहोत. मध्येच वाटेत कुठे जेवायला मिळतं तर बघूया, आणि मग जेवणार आणि मग हॉटेलवरती परत. आणि उद्या दुसरीकडे आपण साईट सीइंग करणार आहोत. तर चला आता पहिलं जेवून घेऊया. तर आम्ही आता जेवायला आलो आणि जेवायला आम्ही एक स्पेशल डिश मागवली आहे, ती म्हणजे माकुल. जे माकुल ऑक्टोपस असतात त्याची एक स्टार्टर डिश आलेली आहे. दरवेळी आपण क्रिस्पी वगैरे खातो, पण ही एक वेगळी डिश आम्हाला आवडली कारण तिला चायनीज टच दिलेला आहे आणि मस्त अशी छान टेस्ट आहे याची. आणि आम्ही 2 प्लेट मागवल्यात सगळ्यांमध्ये एवढ्यांमध्ये, आणि 2 प्लेट त्या आम्ही आता खाऊन टेस्ट करतोय. सो थोडी टेस्ट केलेली आहे, तर टेस्ट खूप छान आहे त्याची. आणि आता मेन कोर्स यायचा आहे. तो मेन कोर्स येईपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आमचा मेन कोर्स येतोय आणि आमचा मेन कोर्स आलेला आहे. पहिली आलेली अद्विकाची कोलंबी थाली आणि हादुबाळची कोलंबी थाली. दोघांनी कोलंबी थाली मागवली आणि बाकी सगळ्यांनी आम्ही सुरमई थाली मागवली आहे, कारण जास्त काय आयटम नव्हते. सो लेट पण झाला आहे भरपूर, त्यामुळे जास्त काय आयटम नव्हते. सो इथे अद्विका खायला सुरुवात केलेली आहे फटाफट. आणि आपण अद्विकाला विचारूया की ही जी थाली आहे जेवण कसं आहे ते. अद्विका जेवण कसं आहे? छान आहे. आणि इथे सुरमई थाली आलेली आहे. सुरमईचा पीस पण खूप मोठा आहे. आता इकडे 2 सुरमई थाली आलेले आणि बाकीच्या येत आहेत. तर चला आम्ही जेवण घेतो आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.